नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात झुरळांनी सरकारला झुकवलं, अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ट्रम्प यांचा भारताला दणका, अमेरिकेकडून भारतावर 10% अतिरिक्त टॅरिफ लागू, नाशिक पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे, झुरळांनी सरकारला झुकवलं, अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे लोण देशभर पसरलं होतं. कॉकरोच जनता पार्टी, विद्यार्थी संघटना आणि शेवटाला विरोधकांनीही आंदोलनात पुढाकार घेतला. यामुळे सरकार पूर्णपणे कोंडीत अडकलेलं. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळालं. जंतर मंतरवर सोशल मीडियावर तरुण विद्यार्थी या आंदोलनाचे समर्थक जल्लोष साजरा करत आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की आपण करून दाखवलं. हा विजय तरुणांचा, संविधानाचा आणि लोकशाहीचा झाला आहे. सरकारने चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला. मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे मला हिरो करू नका. एकाच माणसाला हिरो करण्यामुळे देशाचं वाटोळ झालं आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि विनयभंग केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. सीजीपी आणि जेनझीचं अभिनंदन, अशी सोनम वांगचुक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या राजीनाम्यानंतर आता देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. राजीनाम्यानंतर मोदी शहा यांची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्याचे कळते. यामुळे राजीनाम्यानंतर पुढे काय, सध्या तरी हे गुलदस्त्यात आहे. बातमी आहे, ट्रम्प यांचा भारताला दणका, अमेरिकेकडून भारतावर 10% अतिरिक्त टॅरिफ लागू. अमेरिकेने सेक्शन 301 अंतर्गत भारतावर येणाऱ्या वस्तूंवर 10% टॅरिफ लागू केले आहे. पुरवठा साखळीत वेठबिगारी किंवा सक्तीच्या श्रमाचा म्हणजे फोर्स लेबरचा वापर रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत ट्रम्प प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. सुरुवातीला अमेरिकेने भारतावर 12.5% शुल्क आकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र भारताने जून महिन्यात आपल्या परकीय व्यापार धोरणात दुरुस्ती करत सक्तीच्या श्रमातून तयार होणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली. या निर्णयाची दखल घेत अमेरिकेने भारताचा समावेश 10% शुल्काच्या गटात केला आहे, तर 43 देशांवर 12.5% टॅरिफ लादले आहे. महिन्यांपासून सुरू असलेल्या अनिश्चितेनंतर या निर्णयामुळे धोरणात्मक स्पष्टता आली असून भारतीय निर्यातीवर याचा तात्काळ तरी मोठा परिणाम होणार नाही, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेने भारतावर लादलेले 10% अतिरिक्त टॅरिफ म्हणजे देशाच्या धोरणात्मक स्वायत्ततेवर गदा आणणारी राजकीय तडजोड असल्याची कडक टीका विरोधक करत आहेत. आधीच्या करारांवर लादलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे वस्त्रोद्योग, हिरे दागिने आणि लहान मध्यम उद्योगांचा नफा घटून रोजगार धोक्यात येण्याची शक्यता आहे. सेक्शन 301 द्वारा लादलेल्या या एकतर्फी संरक्षणवादामुळे जागतिक बाजारात भारतीय मालाची स्पर्धात्मकता कमी होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. बातमी आहे, नाशिक पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. उत्तर महाराष्ट्र आणि किनारपट्टीच्या पालघर भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक जमीनला हादरे बसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र घबराट पसरली. नाशिकच्या सुरगाणा भागात सकाळी 10च्या सुमारास अवघ्या काही मिनिटाच्या अंतराने 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केल 3.6 तीव्रतेची नोंद झालेल्या हादऱ्यांमुळे बोरगाव परिसरातील भयभीत नागरिक सुरक्षितेसाठी रस्त्यावर धावले. दुसरीकडे पालघरमधील डहाणू तालुकाही 3.1 तीव्रतेच्या धक्क्याने हादरला. या भागात गेल्या 8 वर्षापासून भूकंपाची मालिका सुरूच असून वारंवार होणाऱ्या नैसर्गिक हालचालींमुळे ग्रामीण भागातील शेकडो कच्च्या घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. प्रशासनाने भूकंपरोधक घरे बांधून देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे दोन्ही जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. सुदैवाने यात कोणतेही मोठे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही. हे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने जनतेने अफवांना बळी पडू नये आणि संयम बाळगावा, असे स्पष्टीकरण आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.